प तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावर रक्तदान करत अनोखे आंदोलन केले। जत पूर्व भागातील 65 गावांना पाणी द्या यासह अन्य मागण्यांसाठी चिखलगी बुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील बालगाव येथे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बालगावात रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत 51 तरुणांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखत रक्तदान करत अनोखे आंदोलन केले। पाण्यासाठी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जत पूर्व भागातील वंचित 65 गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या। मायथळ कॅनॉल पासून गुड्डापूर अंकलगी संख तलावात सायपन पद्धतीने म्हैसाळचे पाणी येऊ शकते, पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे। पाणी उशाला कोरड घशाला पडली आहे, तेव्हा या संदर्भात ठोस निर्णय घ्या। रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या। जत पूर्व भागासह ज्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे तेथील तलावाची दुरुस्ती करा, बंधाऱ्यांची दुरुस्ती करा, संख मध्यम प्रकल्पातील कॅनलची दुरुस्ती करा। वाढीव लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करावा। जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा। दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा। या प्रमुख मागण्यांसाठी अंकलगी नंतर बालगाव येथे तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। गुरुवारी सकाळी 11 वाजता बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडत शासन व प्रशासनाला पाणी देण्याची विनंती केली। यावेळी प तुकाराम बाबा महाराज यांच्यासह भाजपचे जत तालुका विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील, बालगावचे सरपंच रमेश पाटील, उपसरपंच अमित हिरेमठ, बोरगीचे सरपंच शिवराज बिराजदार, हळ्ळीचे सरपंच रवी मेडीदार, अक्कळवाडीचे उपसरपंच कांतू शेजाळे, उमदी पाणी संघर्ष समितीचे निवृत्ती शिंदे, सुनील पोद्दार, सुभाष कोकळे, शिवानंद माळकोटकी, परशुराम माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य दुधगी, अनिल कोटी, शिवानंद पाटील, रमेश माळी, आप्पालाल मुल्ला, कुमार लोणी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। रस्त्यावरच रक्तदान। बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी थेट उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला। शासन प्रशासनाला पाणी देण्याची मागणी करत थेट 51 जणांनी रस्त्यावर रक्तदान करत पाणी द्याची मागणी केली। प तुकाराम बाबांच्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। मागील महिन्यात प तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अंकलगी येथे 70हून अधिक जणांनी रक्तदान केले होते। अंत पाहू नका तुकाराम बाबा महाराज। जत पूर्व भाग म्हैसाळच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे। जत पूर्व भाग म्हैसाळच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे। जतकर टाहो फोडून पाणी मागत आहेत। पाणी द्या। रक्त देत तरुणाई पाण्याची मागणी करत आहे, तेव्हा अंत पाहू नका, पाणी द्या। जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी यावेळी बोलताना सांगितले। मानवमित्र संघटना जत तालुका व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून 2019 पासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आलो आहे आणि त्याच अनुषंगाने 2019ला जेव्हा म्हैसाळच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायदिंडी काढली आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या 64 गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या 64 गावांचं त्यात नावं देखील नाहीत अशा पद्धतीचं पत्र प्राप्त झालं। त्यानंतर माननीय श्री जयवंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर 6 टीमची वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं। त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रस्ता रोको ह्या ठिकाणी केलेला आहे, ह्या रस्ता रोको करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की आत्ताच जत तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेचं पाणी जत पूर्व भागामध्ये आलेलं आहे, पण आलेलं पाणी मंगळवेढा, सांगोला, तासगाव, कोटेमंगळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे। पण 1984ला जत तालुक्यासाठी ह्या म्हैसाळ योजनेचा पाण्याचा उगम झाला। आम्हाला पाणी कुठून आले, कसं आले, काय आले हे माहीत नाही, त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाही आहे। फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढे चाललेलं दिसते। ते पाणी जत तालुक्यातल्या जर वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी संख तलाव, अंकली तलाव ह्या भागात जर सोडलं तर कमीत कमी 30 ते 40 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो। अशाच पद्धतीची मागणी। त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही सुडी तलावामध्ये देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल, असंगी असेल, ह्याही भागाचा तिल्याळ असेल, दरीबडची असेल, ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतोय। पण अगदी नाममात्र 20 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी 30 ते 40 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतोय। म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी आहे। म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या
पण पाणी द्या ही प्रमुख मागणी केली. म्हणूनच आता हे पाठीमागे जे माणसं झोपलेले आहेत रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीनं क्रांतिकारकांनी रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश स्वातंत्र्य केला तशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली. आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे. आणि हे आंदोलन एवढ्याच पुरतं नाही, जोरपत्र पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या, रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आहे. आम्हाला कुठलं पाणी येतंय, कसं पाणी येतंय, पाणी येऊ शकत नाही. अनेक मंडळी म्हणतात तुमच्या गावाला पाणीच येऊ शकत नाही. कोण म्हणते नसतेल मागणी का तुम्ही मागा लागलाय. मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी येऊन जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतोय की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये 6 महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतोय. मग आम्ही 6 महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही. प्रत्येक महिन्याला आम्ही आंदोलन करणार, प्रत्येक महिन्याला रस्त्यावर उतरणार, प्रत्येक महिन्याला सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलंय आणि आमचं काम कुठं पत्र आलंय. तुम्ही बोलताना मगाशी भाषण करताना भावना व्यक्त केली की आमचं जर पाण्याचा प्रश्न नाही मिटला, पाणी नाही आलं तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकांच्यावर बहिष्कार टाकणार. काय नेमकं माणसाला जिवंत उठून मारण्याचा विचार दिसतोय. मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे. प्रत्येक वर्षी 2019ला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून अंकली गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकलीमध्ये सांगितलं विस्तारित मैशाळा योजनेचा सगळा नकाशा त्या ठिकाणी दाखवला गेला आणि 6 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे. त्या 6 महिन्याच्या पाठीमागचं 19मधलं काम साहेब, 19मधलं काम तर 2023ला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये. ही परिस्थिती निर्माण आहे. जत तालुक्यामध्ये 2019ला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला ते काम 2023ला पूजा होते. ही आमची दुर्भाग्य आहे. आम्ही कुठेतरी कमी पडतो. सरकारला शेवटचं काय अल्टिमेट म्हणजे आता आम्ही रक्त घ्या पाणी द्या हे सांगतोय. येणाऱ्या निवडणुकीवरती जर पाणी मिळत नसेल तर जत तालुक्यातले आजे माजी आमदार असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, हे देखील उद्या रस्त्यावर रोको आंदोलन करणार आहेत, रस्त्यावर उतरणार आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार. आम्हाला निवडणुकीची गरज नाही, मतदानची गरज नाही. आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या. कर्नाटकात निवडणूक झाल्या, तिथून सरकार पाणी देतो म्हणतंय. आम्ही तिकडं कर्नाटकात हलक्या अंगाने जातो, जवळ हाकेच्या अंगावर आहे.